नमस्कार. चला आता आज संडे आहे. आज आपण फिरायला जाणार आहे. आज कुठे जाणार आहे, काय जाणार आहे, कोणासोबत जाणार आहे, सगळा व्हिडिओ शेअर करणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक शेअर जरूर करा. तर चला आमच्यासोबत. तर आपण जाणार आहे आता पिसा देवीला. तिथून मग सगळे म्हणजे मामा मामी, आदूचा मामा आणि भाऊचे मामा मामी आणि सोनाली आणि आम्ही सगळे जाणार आहे. नांद्रा परिसर, लोहगड नांद्रा म्हणून आहे, तिथे महादेवाच्या दर्शनाला जाणार आहे. आपण आता आलो आहे आपण पिसा देवीला. तर पूर्ण व्हिडिओ बघा, आवडल्यास लाईक शेअर जरूर करा. आता इथे आलो आहे, इथून आपण थोड्याच वेळात निघणार आहे. कोण आले बाई? अरे माझी तोंडली इकडे बघा, इकडे बघा. अगे बाई, स्कूल आहे बरोबर. हा स्कूल आहे ना. स्कूल आहे ना. मम्मा कुठे आहे? पाणी आण बरं. अनुच्या नशिबात होतं म्हणलं. काय आमच्या नशिबात होतं. चलो धीरे धीरे बैठो. कोणी बसा, कोण बसायचं तुझ्या पाठीमागं, मी का मम्मा? कोण बसणार आहे? मी ना. 1 2 चलो 1 2 3 स्टार्ट. तर आता आम्ही निघालो आहे. प्रणित गाडीमध्ये पेट्रोल भरायला गेलेला होता, त्यामुळे ह्या दोघी तिथपर्यंत पायी पायी येत होत्या. तर आता आदू, भाऊ आणि मी, आम्ही तिघेजण एका गाडीवर निघालेले आहोत. आता इथून ते घाटनांद्रा बरंच लांब आहे. तर भाऊ बोलला की आपण मॅप लावू. चला आमच्यासोबत. आपण कुठे चाललो मम्मा? आता इथे मॅप स्टार्ट केलाय आपण. ट्रॅकिंग करायला चाललो. तर आदूला खूप आनंद होत होता. ट्रॅकिंग करायची होती, त्याला आम्ही सांगितलेलं होतं की डोंगरावर ट्रॅकिंग करायला जात असतात म्हणून. त्यामुळे तो खूप खुश होता. आणि इकडे सगळा डोंगराळच परिसर आहे, कारण की इकडे डोंगराळ भाग आहे आणि रोडचे काम नुकतेच चालू आहे. कारण की आता महादेवाचे मंदिर असल्या कारणाने भाविक लोक, भक्त लोक सगळे जातात, त्यामुळे रोडची इथून तिथून सुविधा आहे. फक्त कच्चा रस्ता आहे. आता सध्या बांधकाम चालू आहे, पण मला असे वाटते की नेक्स्ट टाईम जेव्हा आम्ही येऊ तेव्हा हे रोड तयार झालेले असतील. आणि खरंच खूप नयनरम्य वातावरण होतं, हिरवेगार, इतकं सुंदर होतं की म्हणजे मन असं प्रसन्न झालं होतं. आम्ही जवळजवळ 2-3 तास थांबलो तिथे. आता हे सगळे गाड्यांवरती होते. इथे शेती वगैरे पण केली जाते. लोकांनी इथे घरं पण बांधलेले आहेत आणि डोंगर कोरून इथे शेती वगैरे करतात. आता प्रणितच्या गाडीवर बसले होते मी, कारण की आदू बोलला की मम्माला बसू दे, आता ताई तिकडे जा, म्हणून मग त्याची मम्मा बसली होती. आणि आलोच आहे आपण डोंगराजवळ. हा डांबरी रोड केलेला आहे बघा, थेट इथपर्यंत आलो आहे मंदिरात या पद्धती. आत्ता या मंदिराजवळ आलो आहे आम्ही. तीर्थक्षेत्र रामेश्वर देवस्थान, लोहगड नांद्रा, तालुका फुलंब्री. आता आम्ही आलो आहे, बाकीचे येत आहेत. जाऊ आता आपण वरती. तरी ते आम्ही दोघेजण अगोदर आलेलो होतो, ते बाकीचे येत होते पाठीमागून. इथला परिसर बघा किती छान आहे. आणि इथे पायऱ्या वगैरे केलेल्या आहे. डोंगर वगैरे चढायचं नाही आपल्याला, म्हणजे पायऱ्याचीच सुविधा आहे. आणि आले हे 5-10 मिनिटांनी आमच्या नंतर आले का. चला हाय करा. खूप हवा होती इथे, चला मोकळा परिसर असल्यामुळे. चला वरती चला. जड का? वरती याचं मंदिर मध्ये इकडे वर पण आहे. महादेवाचं मंदिर आहे तुला.
तर इथे विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर होते, तुम्हालाही व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन देते. बाहेर आमची एक ताई भेटलेली होती, जे आमच्या शेजारीच राहत होते. खूप वर्षांनी त्यांची आणि आमची भेट झाली. तर मम्मी त्यांच्यासोबत गप्पा करत होती. तिथे ओळख निघाली सगळ्यांची. त्यानंतर शूट वगैरे घेतलं आम्ही. भाऊ शूटिंग करत होता इथे. सगळ्यांचे फोटो वगैरे काढले आणि त्यांना सांगत होतो आम्ही की आमचं यूट्यूब चॅनल वगैरे आहे म्हणून. तिलाही फार आनंद झाला आणि आम्हालाही फार आनंद झाला त्यांना भेटून. तर आपण आता इथून पुढे वरती जाणार आहोत. मंदिर वरती आहे, इथे खाली फक्त विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, पण मेन जे मंदिर आहे महादेवाचं ते वरती आहे. ओम नमः शिवाय. दादा तर आम्ही आता वरती आल्याच्या नंतर मंदिर बघा कसं दिसते आणि खूप हिरवळ आहे, हिरवागार परिसर आहे. बघून डोळ्यांना इतका आनंद होत होता आणि खूप छान वाटत होते. आता इथे हे दगडी पायऱ्या केलेल्या आहेत, ज्या चढायला अगदी सोप्या आणि त्रासदायक नाही. इथे नंदी आहे बघा, दगडीच पायऱ्याजवळच हा दगडी नंदी होता. पूर्ण दगडामध्ये बांधकाम केलेलं आहे आणि आलं हे मंदिर आता इथे. बरेच उंच आहे बघा, इथून पूर्ण डोंगर दिसतात. इथे वस्ती वगैरे नाही आहे, सगळे डोंगरच आहे. एवढ्या डोंगरामध्ये एकच मंदिर आहे हे. इथे समोर गणपती ठेवलेला आहे. हे एक इथे ऋषीचं मंदिर आहे इथे बाहेरच्या बाजूस. आणि इकडून पण रस्ता आहे बघा हा वरती जाण्यासाठी. ते मंदिर दिसते वरती आणि इथे होम वगैरे करण्याची सुविधा आहे. इथे ज्यांना होमाला वगैरे हे